पण बुरुड समाज हा आमचा वंचित समाज आहे, सेवेकरी समाज आहे. बांबूपासून सुपटुपल्या बनविणे, शेतकऱ्यांच्या उपयोगी वस्तू बनवणे यामध्ये राहिला आहे. परंतु जे फायदे मिळायला पाहिजे बुरुड समाजाला ते मिळालेले नाही आहे. आणि म्हणून बुरुड समाजाच्या मागण्या ज्या आहेत ती आहे की आम्हाला 1500 फूट बांबू मिळाला पाहिजे. आमच्या समाजाकरता एक सभागृह या ठिकाणी मिळालं पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी घराची योजना या ठिकाणी प्रभावीपणे लागू झाली पाहिजे. एकंदरच महाराष्ट्रामध्ये बुरुड समाज आणि 59 जाती ज्या आमच्या या SC प्रवर्गामध्ये आहे त्या सर्वांना जे शासनाने घोषित केलेले जे निर्णय आहे, जे फायदे आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन. या ठिकाणी एखादं मोठी जागा घ्यायची, त्याच्यामध्ये लेआउट टाकायचं, त्या लेआउटमधलं जे ओपन स्पेस आहे ते समाजाला मिळेल आणि त्याच्यामध्ये शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहे, वेगवेगळा निधी आहे, त्याच्यातून समाजाचं एक मोठं सभागृह बांधायचं आहे. शासनाचं धोरण कोणती सरकारी जागा मिळवण्याचं देण्याचं आताचं राहिलेलं नाही, कारण की शासनाजवळ स्वतःच्याच इमारतीकरता उपयोगाकरता जागा राहिलेल्या नाही आहे. म्हणून मी हा प्रयोग चंद्रपूरमध्ये केला, नागपूरमध्ये केला आणि इतरही समाजांना सांगितला आणि तो यशस्वी झाला. त्याच्यातून समाजाच्या काही लोकांना ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना एक प्लॉट त्या ठिकाणी त्यांच्या घराचा हक्काच्या घरासाठी प्लॉट तयार होतो आणि समाजाला त्या ठिकाणी जागा मिळते आणि त्याच्यातून मग लोकप्रतिनिधींच्या निधीच्या माध्यमातून, शासनाच्या निधीच्या माध्यमातून एक सभागृह त्या ठिकाणी होऊ शकते. हा एक मार्ग मी या ठिकाणी सांगितला. आणखी अनुषंगिक गोष्टी जसं रमाई योजना असेल तर ती SC प्रवर्गातील लोकांसाठी आहे, त्याचा लाभ घेण्याच्यासाठी आहे. महिलांच्या त्या रोजगाराच्या विषयी, आरोग्याविषयी आहे. आणि 1500 बांबू मिळाले पाहिजे. ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कारण की अनेक कुटुंबाजवळ अजूनच बसोड वह्या नाही आहे, बांबू बुरुड वह्या या संपलेल्या, कारण की बांबू मिळत नाही म्हणून त्या हे झालेल्या आहे, म्हणजे निर्जीव झालेल्या आहेत. त्याला पुनर्जीवित करावं लागेल. नव्यानं ते आपल्याला त्या वया घेऊन आपण जंगलामध्ये जाऊन शासनाच्या आपकडे न जाता आपण सरळ शासनाची परवानगी घेऊन जंगलातमध्ये जाऊन आपल्याला जो योग्य हिरवा बांबू पाहिजे, कामायोग्य, तो बांबू तोडण्याची परवानगी आपल्याला घ्यावी लागेल.